हो ना, मी जे पुरावे दिले आहेत आणि मी जी मागणी केलेली आहे सारे पुरावे आहेत माझ्याकडं. दुधामध्ये दररोज 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. भेसळ झालेले आहे, भेसळखोर. आणि आष्टी तालुका, अहमदनगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका, बारामती तालुक्यातलं वळगाव निंबाळकर, सोलापूर जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ दुधामध्ये. एक गाई, एका जो पकडलेला माणूस आहे त्याची एक गाई 600-700 लिटर दूध देते दिवसाला. सारे पुरावे आहेत माझ्याकडं. हे सारे पुरावे जे आहे हे सगळे घोटाळे मी काढलेले आहेत. हे विखे पाटील, शेखर गायकवाड आणि अनुप कुमार यांची चेन आहे, यांचं रॅकेट आहे प्रशासनामधलं. माझी राज्याच्या गुप्तहेर विभागाला माझी विनंती आहे. मी तक्रारी केल्या आहेत, चौकशा चालू आहे पोलिसांमार्फत. माझ्याकडं एवढी मोठी जंत्री जमलेली आहे, हजारो पानांची. हो, आणि सारे पुरावे मी दिलेले आहेत. 100% पुरावे मी दिलेले आहेत. एकही पुरावा त्याच्यामध्ये खोटा नाही. सर्व सत्य पुरावे आहेत. हे रॅकेट आहे साखर आयुक्तालय सहकारामध्ये अंडी उभवणारे बाबू लोकांचं. म्हणून मी विखे पाटलांच्या हकलपट्टीची मागणी केली आहे. राजीनामा कसला घेता, त्याला हाकलून द्या. त्याच्यामुळं भाजपा बदनाम झालेला आहे. चांगला पक्ष आहे भाजपा. शेतकऱ्यांनी 2014 आम्ही निवडून दिला आहे. मी काय केलं या पक्षासाठी तुम्हाला माहिती नाही आहे. आम्ही 1157 आरोपी आम्ही या पक्षाला दिलेले आहेत. आणि हे आरोपी आता तिथं मांडीवर जाऊन अंडी उभवत आहेत आणि शेतकऱ्यांना लुटताय नव्हे, सरकारला पण लुटतायत, बदनाम करतायत. त्याच्यामुळं भाजपा बॅकफूटवर गेली. जर सरकार सुधारलं नाही तर यांचा विधानसभेत चोपडा साफ होईल. मला काय घेणं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुरावे दिलेत. विखे पाटीलला हाकलून द्या, ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. शासन प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची नाही, शिपायांची देखील मागणी आहे. अनुप कुमारला हाकला. शेखर गायकवाड भ्रष्टाचारी आहे. सत्यमेव जयते. जय किसान, जय शरद जोशी, जय महाराष्ट्र, जय भारत.